महाविकास आघाडीकडनं नेहमीच कांगावा केला जातो की महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात किंवा इतरत्र जात आहेत। वस्तुस्थिती काय? खरं तर महाराष्ट्र हा 2022 नंतर म्हणजे महायुतीचं सरकार आल्यानंतर जो चौथ्या क्रमांकावर गेला होता FDIमध्ये, तो आता सातत्यपूर्ण पहिल्या क्रमांकावर FDIमध्ये येत आहे। त्याचा पुरावा असा आहे की नुकतंच संभाजीनगरला टोयोटोचा एक मोठा प्रकल्प आला, ज्याच्यामध्ये 20,000 कोटीची गुंतवणूक आणि 8,000 लोकांना रोजगार मिळेल असं प्रावधान। तेव्हाच गडचिरोली येथे एक मोठा पोलादी प्रकल्प आला, ज्याच्यामध्ये 35,000 कोटीची गुंतवणूक आणि 20,000 कोटी लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे करार झाले। आजचंच उदाहरण घेतलं तर सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पंप स्टोरेज मार्फत वीज निर्मिती अशी 5,200 मेगावॅटचे सामंजस्य करार झाले। आणि कोणासोबत झाले? सर्व नामांकित कंपन्या, महाजनको जी सरकारी कंपनी आहे, टाटा पॉवर, आव्हाडा यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटींची गुंतवणूक आणि जवळजवळ 10,000 लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे सामंजस्य करार झालेले आहे। मित्रांनो, पंप स्टोरेज म्हणजे काय? तर जी हायड्रोच्या माध्यमातून वीज निर्माण होते, म्हणजे वरून येणारं पाणी खाली येतं, त्याच्यातनं हायड्रो वीज निर्माण होते। आलेलं पाणी सोलारच्या माध्यमातून वीज निर्मितीच्या माध्यमातून पंपअप केलं जातं, वर जाते। म्हणजे दोन्ही वेळेस अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्माण होत राहते, ज्याला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो। अशा प्रकारची 5,600 मेगावॅटची ही वीज निर्मिती होणार आहे। देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने हे टार्गेट घेतलं आहे की 2030 पर्यंत महाराष्ट्राची विजेची जी मागणी आहे त्याच्या 50% मागणी ही अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण होईल। त्या दृष्टीने टाकलेले मोठं पाऊल आहे। त्यामुळे विरोधकांनो, महाविकास आघाडी जरा डोळसपणे बघा। FDI जेव्हा वाढतो, पैसे जेव्हा येतात ते उगाचच येत नाही, कागदोपत्री नसतात। गुंतवणूकदार तुमच्या राज्यामध्ये कशा प्रकारचं नेतृत्व आहे, त्यांचे धोरणं काय आहेत, याचा सगळ्यांचा विचार करूनच पैसे गुंतवत असतो।